कोल्हापूर महानगरपालिकेने महसुलात भर घालण्यासाठी यंदा चांगलीच कंबर कसले। यंदाच्या वर्षी 150 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वसुलीचे टार्गेट देण्यात आले। त्यासाठी 2 लाख नोटिसा बजावण्याच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे। पाहूयात त्या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर मनपाचे वसुलीचं 150 कोटींचं टार्गेट, 2 लाख करदात्यांना नोटिसा बजावण्याचं काम सुरू। थकबाकीदारांवर थेट जप्तीच्या कारवाईचे आदेश। कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातली ड वर्गातील महापालिका आहे। वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही कोल्हापूर शहराचे अद्याप हद्दवाढ झाली नसल्यानं महसुली उत्पन्नात वाढ झालेली दिसत नाही। सध्या महापालिकेचे महसुली उत्पन्न देखील जेमतेम आहे। त्यामुळेच कोल्हापूर शहराचा विकास करताना केंद्र आणि राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणावर निधी येतो। मात्र महापालिकेचा 30% हिस्सा देण्यासाठी सुद्धा पैशांची उपलब्धता करताना अधिकाऱ्यांना घाम फुटतो। त्यामुळेच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी महापालिकेचे महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत। महसुलाची भर घालण्यासाठी प्रशासनाने आता 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त वसुलीचं टार्गेट देण्यात आलंय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किमान 150 कोटी रुपये अधिक वसूल करण्याचे निर्देश त्यांनी वसुली पथकांना दिलेत। महापालिकेच्या महसूल वाढीसाठी घरफाळा, पाणीपट्टी, परवाना आणि इस्टेट विभागातील वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी लिपिकांची एकात्मिक कर सहाय्यक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे। यामध्ये मोठ्या थकबाकीदारांच्या विरोधात नोटीस बजावणे, मालमत्ता जप्त आणि सील करणे, पाणी पुरवठा खंडित करणे तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणे अशा सुमारे 2 लाख नोटिसा बजावण्याचं काम सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। त्या झोनमध्ये येणारे जेवढेही हाऊस होल्डर असतील, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील, जेवढेही कनेक्शन्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, प्रत्येकाचं मॅपिंग करून त्या व्यक्तीला एकूण घरफाळा किती बसतो, त्या व्यक्तीकडे एकूण पाण्याचं बिल किती थकीत आहे, त्या भागात जर तुमचे कुठल्या कमर्शियल प्रॉपर्टीज असतील तर त्याला किती लागतंय, याच्या सर्व नोटिसेस शहरातल्या जवळपास 2 लाख कुटुंबांना आणि ग्रामीण भागात जिथं आमचं पाण्याचं कनेक्शन आहे यांना आम्ही देणार आहोत। कोल्हापूर महानगरपालिका आता या सगळ्या बाबींचा डिजिटल हिशेब ठेवणार आहे। कर वसुलीपुरतेच हे अभियान मर्यादित न ठेवता शहरातील प्रत्येक मालमत्तेचा अद्ययावत डिजिटल अभिलेख तयार करण्याच्या सूचना डॉक्टर भारूड यांनी दिल्यात। पाणीपट्टी, परवाना शुल्क, गाळे, फेरीवाले, जाहिरात फलक, अनधिकृत बांधकामे आणि नळ कनेक्शन यांच्याही सर्वेक्षणाद्वारे महसुलाचे कोणतेही स्रोत नजरेआड राहू नये यासाठी प्रत्येक कर सहाय्यकाकडे सुमारे 1200 ते 1500 मालमत्तांचं क्षेत्र देण्यात येणार आहे। युनिक प्रॉपर्टी आयडी, ऑनलाईन डेटाबेस, मोबाईल ॲप, जीपीएस आधारित क्षेत्र भेटी आणि रिअल टाइम अहवालाच्या माध्यमातून वसुलीवर लक्ष ठेवलं जाणार आहे। याचा एकमेव प्रामाणिक उद्दिष्ट म्हणजे कोल्हापूर शहराचं उत्पन्न। आमचं टार्गेट आहे की ह्या वर्षामध्ये याची संपूर्ण असेसमेंट करून कमीत कमी 100-150 कोटीच्या वरती हे उत्पन्न कसं वाढेल आणि हे उत्पन्न वाढल्यानंतर याचा जो आम्हाला जे मोठे प्रोजेक्ट्स करायचे आहेत, मेगा प्रोजेक्ट्स करायचे आहेत, ज्याला महापालिकेला आर्थिक भार 30% पर्यंत सहन करावा लागतो, हे करू शकतो। आणि हे जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राहणार तर मला वाटतं खालची आमची जी यंत्रणा आहे ते सुद्धा कुठलेही डिस्क्रिप्शन पॉवर वापरू शकणार नाही आणि सर्वांवरती कंट्रोल राहील। कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी शाहू समाधी स्थळाशेजारी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली। महापालिकेची महसूल वाढीसाठी घरफाळा, पाणीपट्टी, परवाना आणि इस्टेट विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आता 2 लाख लोकांना नोटिसा बजावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। कोल्हापूरकरांनी देखील महापालिकेच्या कामाचं कौतुक केलंय। दरम्यान मोठ्या थकबाकीदारांकडून तात्काळ वसुली करून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल असं कोल्हापूरकर सांगतात। जे आता आयुक्त साहेबांनी ठरवले की सगळ्या कर वसुलीला एकच अधिकारी, ते चांगलं आहे। कारण प्रत्येक अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला कळेल की कुणाची किती थकबाकी आणि कुठल्या कुठल्या विषयाची थकबाकी आहे। त्यामुळं चांगला विषय होईल, महापालिकेचा स्रोत वाढेल आणि महापालिका ड वर्गातून वरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळं निर्णय स्वागतार्ह आहे, पण त्याला आयुक्तांनी सुद्धा जरा सबुरीनाने व्यवस्थित अभ्यास करून ते करावं।
याबद्दल मी कोल्हापूर महानगरपालिके आयुक्तांचे स्वागतच करेन. कारण का कोल्हापूर पालिका आयुक्तांनी ज्या 2 लाख लोकांना नोटिसा बजावल्या आहेत, यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे आणि विकास कामाला गती येणार आहे. आणि जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांचे थकीत आहेत, त्यांना सवलत देऊन त्यांची सूट करावी अशी नगर आयुक्तांना माझी विनंती आहे. कोल्हापुरात कर भरणाऱ्या थकबाकीदारांची संख्या जरी अधिक असली तरी आता महापालिकेत अतिरिक्त करवसुली घेतलेल्या निर्णयामुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. आता जप्ती आणि सीलच्या कारवाईमुळे थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावं, अन्यथा कारवाईला सामोरं जावं असं आव्हानच जणू महापालिकेनं दिलंय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.